नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. प्रत्येक झेडपीने आपला निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार आपण निकाल पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा जो निकाल आहे तो झेडपी उस्मानाबाद म्हणजे झेडपी धाराशिवचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता त्यांनी कॅटेगरी वाईज आणि किती उमेदवार क्वालिफाय झाले आहेत आणि किती उमेदवार अपीअर झाले आहेत, त्यांनी इथे माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकता 284 उमेदवार हे अपीअर झाले आहेत आणि क्वालिफाय 211 झाले आहेत. यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ सीनियर असिस्टंट अकाउंट या पदाचा हा निकाल आहे. तुम्ही पाहू शकतात. त्यानंतरनं त्यांनी मेरिट लिस्ट पण दिली आहे आणि सीनियर असिस्टंट अकाउंट या पदाचा त्यांनी कट ऑफ पण जाहीर केला आहे. हा कट ऑफ आहे धाराशिव झेडपीचा. तुम्ही पाहू शकता इथे कॅटेगरी वाईज त्यांनी कट ऑफ दिला आहे. टोटल 200 त्यामध्ये 90 आणि 45% ऑफ 200 असे त्यांनी कट ऑफचे दिले आहे. टेबल शोइंग कॅटेगरी वाईज कट ऑफ ऑफ अप्लाइड ऑन टोटल कट ऑफ ऑफ 200 असे त्यांनी दिले आहे. आणि ह्याची जी एक्झाम झाली होती ती मित्रांनो 7 ऑक्टोबरला झाली होती. त्यानंतरनं हा निकाल प्रसिद्ध झाला आहे. तर मित्रांनो आता आपण पाहूयात प्रत्येक जिल्ह्याचं जे झेडपी आहे. तर मित्रांनो आतापर्यंत जिल्हा परिषद वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाचं जाहीर झालेल्या निकालानुसार आपण किती गुणांचे टॉपर आहेत ते आपण पाहूयात. कोल्हापूर झेडपीचे आपण 154 गुणांचा टॉपर आहे. त्यानंतर रत्नागिरी झेडपीचे 164, रायगडचे 164, जळगावचे 156, गोंदियाचे 156, त्यानुसार हिंगोली 168, यवतमाळ 164, बुलढाणा 168, सिंधुदुर्ग 172, अमरावती 154, वाशिम 168. त्यानंतरनं जसं-जसं निकाल प्राप्त होईल तसं आपण यामध्ये निकाल ॲड करत राहू. त्यानंतरनं जिल्हा परिषद वरिष्ठ सहाय्यक लेखा याच्यामध्ये ई-डब्ल्यू-एस टॉपर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये ई-डब्ल्यू-एसच्या जागा नव्हत्या. कोल्हापूर झेडपीमध्ये. तर रत्नागिरीसाठी ई-डब्ल्यू-एस टॉपर आहे 162, रायगडमध्ये 164 आणि जळगावमध्ये ई-डब्ल्यू-एसच्या जागा नव्हत्या. गोंदियामध्ये 152, त्यानंतर हिंगोलीमध्ये 158, यवतमाळमध्ये 154, बुलढाणामध्ये 154, सिंधुदुर्गमध्ये 172, अमरावतीमध्ये 142 आणि वाशिममध्ये 154. तर मित्रांनो कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, जळगाव, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सिंधुदुर्ग, अमरावती, वाशिम एवढ्या झेडपीचा निकाल जाहीर झाला आहे. उर्वरित झेडपी पण आपलं निकाल जाहीर करतील. लवकरच निकाल जाहीर होणार आहे. तर मित्रांनो काल मी व्हिडिओ बनवला होता, की निकाल लवकरच जाहीर होणार आहे. येत्या 8 दिवसात निकाल जाहीर होईल. पण निकाल हा जाहीर झाला आहे. मग ही माहिती होती झेडपीच्या वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाच्या निकालाबद्दलची. उर्वरित झेडपी जेव्हा निकाल जाहीर करतील तेव्हा मी व्हिडिओ नक्की अपलोड करेन. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.